नमस्कार, मी स्नेहल पाटकर. दुपारचे 1 वाजता आहेत. न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात. भाजप नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी अनिल परबांवरती निशाणा साधलाय. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानं आता अनिल परबांचं काय होणार असं म्हणत त्यांनी टोला लगावलाय. तसंच श्रीजी होम्स कुणाचं आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी निशाणा साधलाय. तर पोलीस महासंचालकाची जबाबदारी आहे की असा प्रकारचा भ्रष्टाचार, आमदारांचा घोडे बाजार महाराष्ट्रात सुरू आहे. तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडून ती माहिती घेऊन असा बाजार मांडणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी. निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो करणारा, तो पाहणारा, तो होऊ देणारा हे सगळे जबाबदार आहे. म्हणून आमची मागणी आहे, मुख्यमंत्र्यांचं ताबडतोब स्टेटमेंट रेकॉर्ड करावं, त्यांच्या प्रवक्त्यांचं, संपादकांचं स्टेटमेंट घ्यावं आणि घोडे बाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी. तेव्हा किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना टोला लगावलेला आहे. किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी त्यांनी अनिल परबांवरती निशाणा साधलाय. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानं आता अनिल परबांचं काय होणार असं म्हणत त्यांनी अनिल परब यांना टोला लगावलाय. तर श्रीजी होम्स कुणाचा आहे असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधलाय. किरीट सोमय्या हे अनिल परबांवरती त्यांनी निशाणा साधलेला आहे. किरीट सोमय्या सध्या नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि नाशिक दौऱ्यावरती पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनिल परबांवरती टीकास्त्र सोडलंय. परबला भीती वाटते की सचिन वाझेचा वसुलीमधून त्यांनी जे मटेरियल घ्यायला लावलं होतं, कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले गेले, हे जर अगर सचिन वाझे ने अगर बता दिया तो तेरा क्या होगा कालिया. आता मला आणखीन एक माहिती कोणीतरी द्यायचा प्रयत्न केला. बंगल्यावर चर्चा सुरू आहे. परबांचं ब्लड प्रेशर आणखीन वाढलं आहे. की सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला, बजरंग खरमाटे माफीचा साक्षीदार झाला तर तेरा क्या होगा कालिया. वळूयात पुढच्या बातमीकडे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत तिथल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज अयोध्येला जाणार आहेत. मात्र हे राजकीय शक्ती प्रदर्शन नसल्याचं त्यांनी म्हटलंय. 15 जूनला आदित्य ठाकरे यांचा जो दौरा आहे, पक्षाचा जो कार्यक्रम आहे, त्याची तयारी, पूर्वतयारी, त्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी आम्ही तिकडे निघतो आहे. 15 जूनला आदित्य ठाकरे हे अयोध्येत येतील. हे काय आमचं राजकीय शक्ती प्रदर्शन वगैरे नाही अजिबात. पण नक्कीच महाराष्ट्रातून काही प्रमुख लोक त्या दौऱ्यामध्ये उपस्थित असतील. हा एक धार्मिक आणि एक श्रद्धेचा विषय असल्यामुळे आम्ही निघतोय. काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेल अशी निसंदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरी पंडित आणि हिंदूंचं टार्गेट किलिंग काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. शेकडो भयभीत काश्मीरी पंडितांचं पलायन सुरू झालंय आणि अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तसंच या कठीण काळात काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
तर काश्मीर हिंदूंच्या रक्तानं रोज भिजून चाललाय, अशातच सरकार 8 वर्ष कसली साजरं करतंय असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. 1990 मध्ये काश्मीर पंडितांची हत्या झाली तेव्हा भाजप सत्तेवरती होतं आणि आताही सत्तेवरती आहे असं राऊत म्हणाले. 8 वर्ष कसले साजरे करते. तिथे काश्मीर हिंदूंच्या रक्तानं भिजून चाललंय. रोज काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत आणि सरकार काय करत आहे तर काश्मीरी फाईलचं प्रमोशन करत आहे. काश्मीर फाईल सिनेमा आता पृथ्वीराजचं प्रमोशन करत आहे. हे सरकारचं काम आहे. तिकडे आक्रोश चाललेला आहे. लोकांचं स्थलांतर पलायन सुरू आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती काश्मीरमध्ये आहे आणि सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे. त्याच्यावरती एकही भाजपचा नेता तोंड उघडायला तयार नाही. तुम्ही ताजमहाल खालचं शिवलिंग शोधताय, तुम्ही ज्ञानवापी मशिदीचा खाली शिवलिंग शोधताय, तुम्ही हे वाद निर्माण करताय. पण खरा वाद हा काश्मीरमधल्या पंडितांचा आक्रोश तुम्ही का ऐकत नाही हा आहे. भाजपला टीका करायला काय झालंय. काश्मीरी पंडित मरतायत त्याकडे पहा, त्याच्यावर बोला. टीका कसली करताय. 1990 साली जेव्हा काश्मीरी पंडितांचं हत्याकांड झालं आणि पलायन झालं तेव्हाही भारतीय जनता पक्षच केंद्रात सत्तेवरती होता आणि आजही भारतीय जनता पक्षच सत्तेवर आहे. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काश्मीरी पंडितांना दिलेल्या मदतीच्या ग्वाहीनंतर नितेश राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवरती टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना काश्मीरी पंडितांची चिंता, पण त्यांच्याच राज्यात राहणाऱ्या हिंदूंना रझा अकादमी आणि PFI सारख्या दहशतवादी संघटनांकडून नेहमीच लक्ष केलं जातं. त्याचं काय, त्यांना कोण वाचवणार असा सवाल नितेश राणेंनी केलाय. तर काश्मीर मोदींच्या हातात सुरक्षित आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचं महाराष्ट्रात राहणाऱ्या काश्मीरी पंडितांनी स्वागत केलंय. तसंच केंद्र सरकारनं काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावलं उचलावी अशी देखील मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे केलेलं स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जी SIT नेमलेली आहे, जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचा अहवाल लवकरात लवकर यावं आणि त्याचप्रमाणे आज 70 वर्षामध्ये जे काही कुठलीही सरकार करू शकली नाही ती ह्या सरकारने केलं. 370 कलम हटवलं. अशाच पद्धतीचं जे किलिंग चालू आहे ते हे सरकार करू शकेल अशी आम्हाला काश्मीरी हिंदूंना असं वाटतं. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेची 8 जूनला औरंगाबाद इथं जाहीर सभा होती आणि या सभेची जय्यत तयारी देखील सुरू आहे. या सभेचा दुसरा टीझर शिवसेनेनं जारी केलाय, त्यावरती एक नजर टाकूया. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि शिवसेना जात पात मानत नाही. शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. सत्ता असो वा नसो मला परवा नाही, पण आमचं हिंदुत्व हे तकलादू नाही. आमचं हिंदुत्व हे सच्च आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. सभा मंडपाचं काम अंतिम टप्प्यात आलंय आणि चौकाचौकात भगवे झेंडे सुद्धा लावण्यात आलेत. तसंच शिवसेनेनं बॅनर्स देखील लावलेत. त्या बॅनरमध्ये संभाजीनगर असा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलाय. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. मराठवाड्यामध्ये आणि संभाजीनगरमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा होते आहे आणि खास करून या शहराचं आणि शिवसेनेचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. ते नातं विकासाच्या योजनांचं नातं आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या प्रश्नावरती नक्की सरकार आणि राजकीय इच्छाशक्ती कोणाबरोबर उभी राहणार याच्याबद्दलचं ते नातं आहे. तेव्हा औरंगाबादमध्ये शिवसेनेची 8 जूनला सभा आहे आणि त्याची जय्यत तयारी केली जाते. जबरदस्त तेजानं त्याचा टीझर देखील आपण काही वेळापूर्वी पाहिलाय. शिवसेनेने त्याचा टीझर जारी केलेला आहे.
सत्ता असो वा नसो मला परवा नाही, पण आमचं हिंदुत्व हे तकलादू नाही, आमचं हिंदुत्व हे सच्च आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या ठिकाणी जो सभा मंडप बांधला जातोय, केला जातोय, त्या मंडपाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. डौलानं, जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे. औरंगाबादमध्ये येत्या 8 जूनला उद्धव ठाकरे यांची सभा आहे आणि ही सभा असल्यामुळं अनेक मुद्द्यांच्या चर्चेला सुरुवात झाली. सगळ्यात महत्त्वाची चर्चा अशी आहे की औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर याबद्दल विरोधी पक्ष नेते आता शिवसेनेवर टीका करू लागलेले आहेत. अनेक ठिकाणी शिवसेनेने वातावरण निर्मिती केली, अनेक चौक भगवेमय केलेले आहेत, काही ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत. मी तुम्हाला एक चांगला फ्लेक्स दाखवतो जो संभाजीनगरच्या नावाशी संबंधित आहे. या ठिकाणी शिवसेनेने संभाजीनगर नावाचं एक फ्लेक्स लावलेलं आहे. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की होय हे संभाजीनगरात. आता हे संभाजीनगर जरी म्हटलं तरी अधिकृत प्रशासकीय नाव संभाजीनगर कधी होणार असा प्रश्न सगळे राजकीय विरोधी पक्ष विचारायला लागलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की संभाजीनगर नाव हे ऑलरेडी झालेलं आहे, लोकांच्या मनात आहे. दुसऱ्या बाजूनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नावाची घोषणा करण्यासाठी पूर्ण प्रक्रिया तयार ठेवलेली आहे. कधीही शिवसेने औरंगाबादचं नाव संभाजीनगर होऊ शकतं. एकंदरीतच उद्धव ठाकरे यांची सभा ही सभा जरी असली तरी ती संभाजीनगरचा विषय असेल, औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न असेल, याविषयी तिला टार्गेट केलं जाईल. कारण विरोधी पक्ष जे आहेत या सभेकडं अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विरोधी पक्षांनी नाव संभाजीनगर करा ही मागणी केलेली असली तरी शिवसेनेने फ्लेक्सच्याद्वारे होय हे संभाजीनगरच असं म्हटलेलं आहे. मात्र वास्तवात हा संभाजीनगर नामांतराचा विषय फक्त राजकारणापुरता असतो का खरोखरच औरंगाबादचे नाव संभाजीनगरची घोषणा उद्धव ठाकरे 8 जूनच्या सभेत करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि आता जाऊयात नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईत उड्डाणपुलासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरून राजकीय वातावरण आता तापलेलं आहे. ही झाडं तोडू नये यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलंय. भाजपच्या आंदोलनाचं नेतृत्व गणेश नाईक यांनी केलं तर राष्ट्रवादीचं आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात करण्यात आलं. कोणत्याही परिस्थितीत ही झाडं तोडू देणार नाही असा इशारा गणेश नाईकांनी दिला. तर आव्हाडांनी पालिकेत भाजपची सत्ता असतानाच या उड्डाणपुलाला परवानगी दिली होती असा आरोप केलाय. आपण दृश्यांमध्ये पाहतोय की भाजपचं आंदोलन आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील आंदोलन केलेलं आहे. आज पर्यावरण दिनाचा औचित्य साधून नवी मुंबईत गणेश नाईकांनी लॉंग मार्च देखील काढला होता. यंदाच्या आषाढी वारीवर देखील कोरोनाचं सावट आहे. चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात होणाऱ्या वारी प्रस्थान सोहळ्याकडे संप्रदायाचं लक्ष लागलंय आणि याच पार्श्वभूमीवर वारी संदर्भातील नियोजन बैठक देखील बोलवण्यात आली आहे. संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आळंदी देहू संस्थानचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नियोजनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसंच वारकऱ्यांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. तेव्हा यंदाच्या आषाढी वारीवर देखील कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या आपल्याला वाढताना दिसतोय आणि चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात होणाऱ्या वारी प्रस्थान सोहळ्याकडे आता सगळ्या संप्रदायाचं वारकरी संप्रदायाचं लक्ष लागून राहिलंय आणि याच पार्श्वभूमीवर वारी संदर्भातील नियोजन बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री अजित पवार आणि आळंदी या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आळंदी देहू संस्थानचे विश्वस्त उपस्थित राहणार आहेत. पुण्यात पुढच्या बातमीकडे. उचलीच्या पैशाच्या कारणावरून ऊसतोड मजुराचं अपहरण करून त्या मजुरांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ नातेवाईकाला पाठवत पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या वडवणीमध्ये उघडकीस आलाय. या प्रकारामुळे
खळबळ उडालेली आहे. ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. विशेष म्हणजे यात लाठ्या काठ्यांनी मारहाण करत खुद्द मारहाण करणाऱ्यांनीच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी पीडित ऊसतोड मजुराच्या पत्नीच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आता जाऊयात सोलापूरमध्ये. सोलापुरातील बुधवार पेठ परिसरात वाढदिवस साजरा करताना 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सेलिब्रेशन करताना धक्का लागल्याच्या कारणावरून 2 गटात तलवारी आणि काठ्यांनी मारहाण झाली आहे. त्यानंतर दगडफेकही करण्यात आली आहे. या दगडफेकीत 10 ते 20 जण जखमी झालेत. जखमींवर सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सोलापुरातील विजापूर रोडवरील टोल नाक्यावरती टोळक्यानं धुडगूस घातलाय. टोळक्यानं तलवार आणि काठ्यांनी टोल नाका फोडलेला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळक्याचा म्होरक्या हा SRPF कॅम्पमधील एक पोलीस हेड कॉन्स्टेबल होता आणि हा हेड कॉन्स्टेबल गाडी टोल नाक्याजवळ येताच त्याचा ID दाखवून टोल न देता निघण्याचा प्रयत्न करत होता. मात्र टोल कर्मचारी ID तपासू लागला आणि त्याचा राग मनात धरून त्यानं आपल्या साथीदारांसह या टोल नाक्यावरती तोडफोड केली. पोलिसांनी हेड कॉन्स्टेबलसह 4 जणांना अटक केली आहे. या तोडफोडीत टोल नाक्याचं मोठं नुकसान करण्यात आलंय. आपने देखा मेरा ID कार्ड क्यों देना है ऐसा करके वो के शिफ्टिंग चार्ज को मारा है. मारने के बाद हमारा बंदा सभी लोग को बंदा आके चुरा ये मारना मत करके ऐसा ऐसा बोला. फिर वो सभी लोग को कितना आदमी को टोटल उन लोगों को 6 आदमी है. 6 आदमी लोग को आके सभी लोग को मारा है. फिर भी ये क्या बोलते स्टिक ने ये तलवार लेके वो निकाल रहे. सभी लोग भाग रहे हैं. भागने के बाद उधर भाग के पीछे वो भागने के बाद सभी लोग को डर लगा है. डर लगने के बाद हमारा आदमी क्या किया ऑफिस में इधर ऑफिस आके सेव करने के लिए इधर आया. इधर आके पूरा फायर एक्सटेंशन का पूरा ये निकाला है. फिर हम लोग का ग्लास टूटा है और हमारा बायोमेट्रिक का वही निकाला है. जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली आहे. हौदबाग परिसरामध्ये शेताजवळील विहिरीत बिबट्या पडलाय. या संदर्भातली माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं शर्थीच्या प्रयत्नांनंतर या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं. विहिरीत पिंजरा सोडून या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलाय. त्यानंतर त्याला माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आलाय. भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. जाऊयात सांगलीमध्ये. सांगलीत मगरींची दहशत पसरलेली आहे. सांगली ते भिलवडीपर्यंत कृष्णा नदीच्या काठी नेहमीच मगरींचा वावर असल्याचं दिसून आलंय. कसबे डिग्रस ते सांगलवाडी या परिसरात सकाळी अजस्त्र मगरींचं दर्शन होतं. आयर्विन पुलाजवळ असणाऱ्या नदीकाठावरती 13 फूट लांब मगर आढळलेली आहे आणि यामुळे खळबळ उडाली आहे. नदीकाठी पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही मगर दिसली आहे. यावेळी अनेकांनी या महाकाय मगरीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. कृष्णाकाठी अजस्त्र मगरींचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. दरम्यान वन विभागानं नागरिकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन केलंय. आणि आता बातमी पाहूयात विस्तारानं. जगातील सर्व देशांची नावं ज्यांच्या राजधान्यांसह एका चिमुरड्याला पाठ आहेत. भगवद्गीतेतील 20 श्लोक तो 2 मिनिटात बोलून दाखवतो. मूर्तिजापूरमधील रुचित बंगच्या कामगिरीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. भारत की राजधानी दिल्ली, महाराष्ट्र की मुंबई, नेपाल, काठमांडू, भूटान, थिम्पू, बांग्लादेश, ढाका, चाइना, बीजिंग, श्रीलंका, कोलंबो, अफगानिस्तान, काबुल, पाकिस्तान, इस्लामाबाद, अमेरिका, वॉशिंग्टन DC, फ्रांस, पॅरिस, मालदीव, माले, म्यानमार, नेपिता, जापान, टोकियो. 86 देश आणि त्यांच्या राजधान्यांची नावं 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात रुचित सांगतो. रुचितच्या तल्लख बुद्धिमत्तेची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली.
विशेष म्हणजे रुचित अजून शाळेतही जात नाही. मात्र लॉकडाऊनच्या काळात टीव्ही बघताना त्याला बातम्या ऐकत त्या पाठ करण्याचा छंद लागला. विविध देशांच्या राजधान्यांची नावं सांगणारा रुचित भगवद्गीतेतील श्लोकही म्हणून दाखवतो. अर्जुन विषाद धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे गुरुक्षेत्र समवेतायुः मामका पांडवाचैव किम कुर्वदश रिष्टा तु पांडवानीकं दुर्योधनस्तथा चार्यमुपसंगम. रुचितला पाठांतराची आवड असल्याचं त्याच्या पालकांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याच्या पालकांनी रुचितचा छंद जोपासण्यासाठी विशेष मेहनत घेतली. जेव्हा न्यूज चॅनलवर बातम्या चालायच्या स्पीड न्यूजमध्ये अमुक अमुक देशात अमुक अमुक एवढे रुग्ण मिळाले, तर तेव्हापासून तो क्युरियस होता. तो त्या बातम्या पाठ करायचा. जेव्हा तो 3-3.5 वर्षाचा असेल जवळपास, त्या पिरियडमध्ये आम्ही त्याला सुरुवात केली. अरे हा करेक्शन करून याला व्यवस्थित राजधान्या पाठ करून घेतला तर तो सगळं सांगेल. 3.5 वर्षापासून त्याची सुरुवात झालेली आहे. मग मी त्याला हळूहळू मी असे शोधायची यूट्यूबवर राजधान्या वगैरे, आणि मग मी त्याला शिकवलं आणि मला लक्षात आलं की याच्या राजधान्या पाठ व्हायला लागल्या आहे. तर मी त्याला राजधान्या सांगत होते आणि तो पाठ करायचा. आणि असंच, आणि मला खूप अभिमान वाटतो की एवढ्या लहान वयात तो एवढं काही शिकला म्हणून. मुलांचा कल कशाकडे आहे हे लक्षात आलं तर पालकही त्या दृष्टीने प्रयत्न करतात. रुचितला घडवताना त्याच्या पालकांनी केलेले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. आणि या बातम्यांसह वेळ झाली इथेच थांबण्याची. तेव्हा ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.